14 ऑक्टोबर 1956 ला जे नागपूरच्या दीक्षाभूमीवरून जे बौद्ध झालो, याची सुरुवात 13 ऑक्टोबर 1935 पासून झाली. 13 ऑक्टोबर 1935. सर तुम्ही असे आजूबाजूला राहता, त्यांचे चेहरे मला दिसले पाहिजे. आपण 14 ऑक्टोबर 1956 ला जे नागपूरच्या दीक्षाभूमीवरून जे बौद्ध झालो, याची सुरुवात 13 ऑक्टोबर 1935 पासून झाली. 13 ऑक्टोबर 1935 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील येवला तहसील मध्ये घोषणा केली होती. 13 ऑक्टोबर 1935 ला मी हिंदू धर्मात जन्मलो, परंतु मी हिंदू धर्मात मरणार नाही. ही जी घोषणा आहे, ही घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकट्याची घोषणा होती. ती बौद्ध समाजाची, महार समाजाची घोषणा नव्हती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 13 ऑक्टोबर 1935 ला नाशिकच्या येवल्यामध्ये जी घोषणा केली, ती फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकट्याची घोषणा होती. महार समाजाची ती घोषणा नव्हती. महार समाज 30-31 मे 1 जून 1936 ला 30-31 मे 1 जून 1936 ला मुंबईच्या महार इलाका परिषद मध्ये महार लोकांची महार परिषद झाली होती. 30-31 मे 1 जून 1936 ला या महार परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महार समाजाने काही ठराव घेतले. ठराव, ते ऐतिहासिक ठराव आहे. 1936 चे ते ऐतिहासिक ठराव आहे. त्यातला पहिला ठराव, पेज काढा. आलो, सर्व पुरावे घेऊन आलो. मी जे गावागावामध्ये आपली भूमिका मांडली, त्याचे सर्व पुरावे आज समाजासमोर घेऊन आलो. कारण आज आपल्याला ऐतिहासिक निर्णय या ठिकाणून घेऊन जायचा आहे. इतिहास बनवणारी हे आपली जे आज आपण जे आलो, हा आज आपण इतिहास निर्माण करण्यासाठी आलो. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून 30-31 मे 1 जून 1936 ला महार लोकांनी काही ठराव केले होते. ठराव, त्या ठरावाची प्रत घेऊन आलो तुमच्या समोर. आपण जे महार समाजाने 1936 ला 30-31 मे 1 जून 1936 ला महार समाजाने जे सामूहिकपणे बहुमताच्या आधारावर निर्णय घेतले, ठराव घेतले, त्या ठरावाची कॉपी घेऊन तुमच्या समोर आलो. हे जे ठरावाची जे कॉपी आहे, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुक्ती कोण पथे मध्ये जे भाषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रसिद्ध झालं, त्या भाषणामधला हा अंश भाग आहे. पहिला ठराव आपण कॅमेरा राहू द्या, वाटत तुम्ही बाजूला बस, थोडं सहकार्य करा. 30-31 मे 1 जून 1936 ला जो महार परिषदेमध्ये ठराव झाला, ठरावाचं खूप महत्व असते. आपण लोकशाहीमध्ये जीवन जगत असताना आपण ग्रामपंचायत मध्ये राहतो, नगर परिषद, नगरपंचायत, महानगरपालिका, प्रत्येक ठिकाणी आपली जे संस्था असो की काहीही असो, जी कोणती निर्णय प्रक्रिया आहे ती लोकशाहीच्या मार्गाने ठराव घेऊन केल्या जाते. आपण तथागत बुद्धाच्या काळापासून लोकशाहीला मानणारे लोक आहोत. आपण शांततेच्या मार्गाने सर्व काही करणारे लोक आहोत. आपण 30-31 मे 1 जून 1936 ला एक महार लोकांनी ठराव घेतला होता. तो ठराव मी तुमच्या समोर वाचतो आणि सत्यजित साळवे साहेब तो ठराव आता या बोर्डवर लिहिणार आहे. हा ठराव आपण जो महार परिषदेमध्ये 30-31 मे 1 जून 1936 ला जो ठराव केला होता, तो ठराव क्रमांक 1. मुंबई इलाक्यातील महार जातीचा हा परिषद पूर्ण विचारांती असे जाहीर करते की महार जातीला समाजात स्वातंत्र्य मिळवण्यासाठी धर्मांतर करणे हा एकच न्याय आहे. हा परिषद आमचं एकमेव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना निश्चयपूर्वक असे जाहीर आश्वासन देते की महार समाज सामूहिकरित्या धर्मांतर करण्यास तयार आहे. हा 1936च्या महार परिषदेमधला ठराव आहे. जसे ग्रामपंचायतला ठराव घेते ना, जसे ग्रामपंचायतला ठराव घेते त्याच पद्धतीने महार समाजाने 1936 ला ठराव घेतला होता. तो ठराव थोडक्यात सांगायचं झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महार समाज सामूहिक धर्मांतर करण्यास तयार आहे. हा महार परिषदेमधला आपला पहिला ठराव आहे. इथून या 1936 पासून महार समाजाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शब्द दिला की तुमच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही सामूहिक धर्मांतर करण्यास तयार आहे. याच महार परिषदेमध्ये हा जो महार परिषदेमध्ये जो ठराव झाला, या महार परिषदेमध्ये दुसरा एक ठराव पास करण्यात आला होता. दुसरा ठराव, तो ठराव
पूर्वतयारी म्हणून, पूर्वतयारी कोणती पूर्वतयारी? धर्मांतराची पूर्वतयारी. धर्मांतराची पूर्वतयारी म्हणून महार जातीने यापुढे हिंदू देवतांची पूजा अर्चा करू नये. धर्मांतराची पूर्वतयारी म्हणून महार जातीने यापुढे हिंदू देवतांची पूजा अर्चा करू नये. हिंदूचे सण, व्रतवैकल्ये, उपोषणे वगैरे पाळू नये. हिंदूच्या कोणत्याही उत्सवात भाग घेऊ नये. तीर्थाटने वगैरे करू नये, अशी या परिवीक्षा महार जातीला सूचना आहे. हे दोन जे ठराव आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महार समाजाने दिलेले शब्द आहे. हे समजून घ्या, अत्यंत गांभीर्यानं विषय गंभीर आहे. आजही आपण 14 ऑक्टोबर 1956 ला नागपूरच्या याच जागेवरून बौद्ध बनलो, तरीही आजही आपल्या घरातून हे सर्वच्या सर्व गेलं नाही. हे दुःखानं म्हणावं असं वाटते. आजही आपल्या घरामध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी आजही मिळते, त्या आपल्याला सोडायच्या होत्या. आपण जे उपास तापास जे करतो हे सर्वच्या सर्व सोडायचं होतं. हा 1936 चा आपला ठराव आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले उद्धार करते, ज्यांनी वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन केलं. त्यांच्या नेतृत्वामध्ये आपण सगळं आंदोलन चालवलं, सामाजिक धार्मिक क्रांती झाली, सर्वच्या सर्व आपलं आयुष्य बदललं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या आपल्याला पाळायच्या होत्या, परंतु आपण दुःखानं म्हणावं असं वाटतं की आपण त्याचं पालन करत नाही, त्यामुळे आपले हाल बेहाल होत चालले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही गोष्टी सांगितल्या. तुम्हाला पत्रक मिळालं, पत्रक. या पत्रकावरती सर्वात एक मोठ्या अक्षरामध्ये एक वाक्य लिहिलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय म्हटलं ते या पत्रकामध्ये लिहिलं आहे. अंकित, बऱ्याच स्मारक समितीच्या सदस्यांनी म्हटलं, ऑन द रेकॉर्ड नाही बोलले. ऑन द रेकॉर्ड म्हणजे कागद घेऊन नाही बोलले स्मारक समितीचे लोक, पण कुजबुज करायला लागले की हर्षवर्धन जे सांगत आहे ते चुकीचं सांगत आहे, समाजाला चुकीचं सांगत आहे, असं कुजबुज करायला लागले, कानाकानामध्ये बोलायला लागले, फुसफुस करायला लागले. म्हणून सर्व पुरावे घेऊन दीक्षाभूमी स्मारक समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना जाहीरपणे सांगितलं की मी 3 मार्च 2024 ला दीक्षाभूमी स्मारकासमोर सर्व पुरावे घेऊन येतो. तुम्हीही या, हे आव्हान केलं दीक्षाभूमी स्मारक समितीला. बसण्यासाठी चटयाची आहे का? फुलझिले सर, चटया होईल व्यवस्था? बोलवा चटया, मॅटिंग बोलवा. थोडे वरवर सरकार सहकार्य करा.